नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या सद्गुणाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे धैर्य. आणि हे समजून घेण्यासाठी आपण ऐकणार आहोत दोन भिक्षूंची एक बोधप्रद कथा. एक विचार करूया. जेव्हा आपल्या मनासारखं काही घडत नाही तेव्हा काय होतं? आपण कसे वागतो? आपली प्रतिक्रिया काय असते? खरं तर हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. चला तर आपली कहाणी सुरू होते एका भिक्षूच्या तक्रारीने. पाहूया, जेव्हा अपेक्षा आणि वास्तव एकमेकांसमोर येतात तेव्हा काय घडतं. तर गोष्ट अशी आहे की एक भिक्षू जेतवन विहारात येतो. तिथे आल्यावर त्याला समजतं की अनाथपिंडिक आणि विशाखा नावाची दोन मोठी प्रतिष्ठित कुटुंबं आहेत जी सगळ्या भिक्षूंची काळजी घेतात. त्यांच्याबद्दल ऐकून त्याला वाटतं की ते तर जणू सगळ्यांचे आई वडीलच आहेत. पण इथे एक छोटीशी अडचण येते. तो तिथे पोहोचतो खरा, पण चुकीच्या वेळी. आणि वेळेच्या या एका चुकीमुळे काय होतं तर त्याला दोन्ही घरातून रिकाम्या हातानं परतावं लागतं. आणि इथेच अपेक्षा आणि वास्तवातला फरक स्पष्ट दिसू लागतो. बघा, एका बाजूला त्याची अपेक्षा होती की त्याचं स्वागत होईल, त्याला भिक्षा मिळेल. पण वास्तवात काय झालं? त्याला काहीच मिळालं नाही. ज्या कुटुंबांना तो खूप श्रद्धावान समजत होता, त्याच कुटुंबांच्या श्रद्धेवर तो आता शंका घ्यायला लागला. आणि मग काय? रागाच्या भरात तो सरळ जाऊन त्या कुटुंबांची निंदानालस्ती करू लागला. तो म्हणाला, अहो, इथले भिक्षू या कुटुंबांना किती श्रद्धावान म्हणतात, पण खरं तर हे दोन्ही कुटुंब अश्रद्ध आणि नास्तिक आहेत. बघा, त्याचा राग त्याच्या विवेकावर कसा भारी पडला होता. जेव्हा ही सगळी गोष्ट बुद्धांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी त्या भिक्षूला ओरडण्याऐवजी किंवा रागवण्याऐवजी एक वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी ठरवलं की त्याला एका जुन्या जन्माची गोष्ट सांगावी. म्हणजे बघा, बुद्धांना जेव्हा त्या भिक्षूच्या रागाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी या प्रसंगाकडे एक शिकवण्याची संधी म्हणून पाहिलं. आणि त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक अशी गोष्ट जी दुसऱ्या गोष्टीत दडलेली होती. आणि आता आपण त्या दुसऱ्या कथेकडे वळूया. ही आहे एका धैर्यवान तपस्व्याची कहाणी आणि ही गोष्ट घडते प्राचीन बनारसमध्ये. तर हा तपस्वी, जो खरं तर बोधिसत्व होता, त्याचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. त्याने तक्षशिला इथे सर्व कलांचं ज्ञान घेतलं आणि मग तो हिमालयात जाऊन तपस्वी म्हणून राहू लागला. काही काळानंतर मीठ आणि आंबट पदार्थ मिळवण्यासाठी तो बनारसला आला. आणि इथे गंमत बघा, अगदी पहिल्या भिक्षूसारखाच प्रसंग घडतो. तो सुद्धा एका श्रद्धाळू घरी जातो, पण घरातल्या लोकांना तो दिसत नाही आणि त्यालाही काहीच मिळत नाही. परिस्थिती अगदी तशीच्या तशी. आणि इथेच या कथेचं सार आहे. प्रसंग अगदी सारखाच, पण प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळ्या. एका बाजूला तो भिक्षू आहे जो रागावला, तक्रारी करू लागला, आणि दुसऱ्या बाजूला तो धैर्यवान तपस्वी जो अगदी शांत राहिला. त्याने ती परिस्थिती स्वीकारली. एकाकडे हक्काची भावना होती तर दुसऱ्याकडे होता फक्त शांत स्वीकार. आता गोष्टीत एक अनपेक्षित वळण येतं. त्या घरचा व्यापारी घरी परत येतो आणि रिकाम्या हाती जाणाऱ्या त्या तपस्व्याला पाहतो आणि त्याची प्रतिक्रिया ती खूप काही शिकवून जाते. त्या तपस्व्याला पाहताच व्यापाऱ्याला आपली चूक कळते. तो लगेचच त्याला घरात बोलावतो, त्याला भोजन देतो आणि त्याचा खूप आदर सत्कार करतो. आणि मग तो व्यापारी पुढे येतो आणि अत्यंत नम्रपणे त्याची क्षमा मागतो. तो म्हणतो, हे महाशय, आमची चूक झाली आहे, आम्ही ती कबूल करतो आणि त्यासाठी तुमची क्षमा मागतो. बघा, पाहुणचारात झालेल्या चुकीची तो पूर्णपणे जबाबदारी घेतो. या इतक्या प्रामाणिक क्षमायाचनेवर बोधिसत्व अगदी शांतपणे उत्तर देतात. आणि त्यांचं उत्तर खरंच खूप विचार करायला लावणारं आहे. ते म्हणतात, अहो, क्षमा करण्यासारखं काहीच नाहीये. मला अजिबात राग आलेला नाही. माझ्या मनात फक्त एकच विचार आला की इथल्या लोकांच्या सवयी जरा विचित्र आहेत. बघा, राग नाही, द्वेष नाही, फक्त एक निरागस कुतूहल. यावर तो व्यापारी आपल्या कुटुंबाच्या परंपरेबद्दल सांगतो की ते प्रत्येक पाहुण्याला आपल्या प्रिय नातेवाईकासारखं मानतात. हे त्या पहिल्या अधीर भिक्षूच्या घाईघाईने काढलेल्या निष्कर्षाच्या अगदी उलट होतं. आणि आता बुद्ध या जुन्या कथेला वर्तमानातल्या त्या भिक्षूच्या परिस्थितीशी जोडतात, तेव्हा कुठे त्या कथेचा खरा अर्थ उलगडतो. बुद्ध त्या रहस्याचा उलगडा करतात. बनारसचा तो व्यापारी दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचाच शिष्य आनंद होता, आणि तो धैर्यवान तपस्वी ते स्वतः बुद्ध होते. ही संपूर्ण कथा ऐकल्यावर त्या असंतुष्ट भिक्षूच्या आयुष्यात एक मोठा बदल घडतो. त्याला प्रथम मार्गाचे फळ प्राप्त होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर त्याला ज्ञानाची आणि आध्यात्मिक जाणीवेची एक अशी नवीन पातळी गाठता येते जी कधीही कमी होत नाही. तर मग ह्या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? एकच गोष्ट, जेव्हा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा धैर्य बाळगणं हा एक खूप मोठा आणि शक्तिशाली सद्गुण आहे.
प्रसंग दोघांसाठी सारखाच होता, पण त्यांच्या प्रतिक्रियेनेच सगळा फरक घडवून आणला. आणि हाच विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो. आजच्या या धावपळीच्या जगात आपल्याला धैर्याची सर्वात जास्त गरज कुठे वाटते? ही प्राचीन शिकवण आपण आपल्या रोजच्या जीवनात कशी वापरू शकतो यावर आपण सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा.